धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। मुंडेंनी पीएच्या माध्यमातून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला। धनंजय मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा दिला, राजीनामा स्वीकारला, पुढील कारवाईसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं मोठं ट्विट। देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित। ट्विटमधून मुंडेंची प्रतिक्रिया। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। मुंडेंच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग। मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा यापूर्वीच व्हायला हवा होता। देर आहे दुरुस्त आहे। संतोष देशमुखांच्या आईची माफी मागते। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तब्येत बरी नव्हती तर काल विधान भवनात फेरफटका मारण्यासाठी आला होतात का? अंजली दमानिया यांचा मुंडेंना हा सवाल। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करेपर्यंत लढणार आहे अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंना हे चॅलेंज। सर्व चॅनल्सना आरोपींचे फोटो दाखवल्यानंतर सरकारनं बैठक घेतली। बैठकीमध्ये राजीनाम्याचं ठरवलं जातं। मुंडेंच्या राजीनाम्यावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानलेत। आता अजित पवारांची भेट घेणार। मुंडेंच्या राजीनाम्यावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। नैतिकता म्हणून की प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिलाय? धनंजय मुंडे नैतिकतेबद्दल काहीच बोलत नाही, आम्ही काय समजायचं? धनंजय मुंडेंच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंचा हा सवाल। संतोष देशमुखांची हत्या खंडणीतून झाली। सातपुडा बंगल्यावर खंडणीसाठी बैठक झाली होती की नाही? धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावं। सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर आरोप आहेत। खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली, त्यामुळे मुंडेंना देखील सहआरोपी केलं पाहिजे, आमदार रोहित पवारांची मागणी। धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून चालणार नाही, हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक झाले। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी विचार करून मुंडेंचा राजीनामा घेतला। उशीर झाला पण मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। देशमुख हत्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी अमित शहांची भेट घेणार। राज्यातील सर्व घटनांची माहिती शहांना देणार। न्याय देण्याची मागणी करणार। सुप्रिया सुळेंची माहिती। जनतेच्या रेट्यामुळेच मुंडेंचा राजीनामा झाला। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि काही पोलिसांचा सहभाग, जरांगे पाटलांचा आरोप। मुंडेंच्या राजीनाम्याचा आम्हाला काही देणं घेणं नाही। माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्यांना गोळ्या घातल्या तर त्यांच्यावर बोलू। धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया। जेलमध्ये सडण्यापेक्षा ज्याच्यासाठी पाप केलं त्याचं नाव घ्या। कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच गायब केलंय। विष्णू चाटेचा फोनही धनंजय मुंडेंकडेच आहे। जरांगे पाटलांचा आरोप। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलाय। मात्र बीड प्रकरणात ज्यांच्या हातात हात असेल त्यांना शिक्षा होईल हे निश्चित। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला एवढा उशीर का लागलाय? नाना पटोलेंचा सरकारला सवाल, तर सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, पटोलेंचा आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येवेळी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल। मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केले। फरार आरोपी कृष्णा आंधळेनं हत्येवेळी व्हिडिओ कॉल केला होता। मुंडेसारखे माणसं जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत असे कराड सगळीकडे मोकाट आहेत। कराडची व्हीआयपी ट्रीटमेंटचे लाड चोचले पुरवणं बंद करा। कराडला जमिनीवर मातीमध्ये झोपवा। हातात पायात बेड्या घाला। वाल्मिक कराडवर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की आरोपींना पोचवणारा माणूस कोण आहे। मुंडेंना सहआरोपी करण्याच्या प्रश्नावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंकडून धनंजय देशमुखांचं सांत्वन। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर जरांगेंकडून धनंजय देशमुखांची भेट। बीड बंदला आमदार संदीप क्षीरसागर यांचा पाठिंबा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर येतात संपूर्ण राज्यात संताप। बीड जिल्ह्यात कडकडीत बंद, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी।
बीडच्या केसमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात तरुण आक्रमक. अजित पवार, धनंजय मुंडे, कराडचे फोटो असलेले पोस्टर तरुणांनी जाळले. पोस्टरवर आकाची टोळी असा उल्लेख. बीड बंदच्या निमित्तानं शहरातून बाईक रॅली काढण्यात निषेध करण्यात आला आहे. बाईक रॅलीतून व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डोंबिवलीमधील वाल्मिक कराड विरोधात शिवसेना आक्रमक. वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत निषेध व्यक्त. नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या पोस्टरला प्रतिकात्मक फाशी देत निषेध. देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. अलका टॉकीज चौकात जोरदार घोषणाबाजी. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. चंद्रपूर महानगरपालिकेविरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन. लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती आणि त्यामुळेच नागरिकांच्या समस्या वाढत असल्यानं प्रशासक राजवटीविरोधात आंदोलन. ठाकरेंकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव फायनल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या वक्तव्यानं विधानसभेत गदारोळ. औरंगजेब क्रूर नव्हता, त्याच्या काळामध्ये चांगलं शासन सुरू होतं. अबू आझमींनी केलं होतं हे विधान. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी. तर अबू आझमींना महाराष्ट्राबाहेर काढा, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. अबू आझमींचं निलंबन झालं पाहिजे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, उदय सामंतांची मागणी. औरंगजेबवर इतकं प्रेम असेल तर स्वतःचं नाव औरंगजेब ठेवा. संजय शिरसाडांची अबू आझमींवर टीका. तर संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढावी, शिरसाडांची मागणी. औरंगजेबाच्या औलादींना ठेचून काढलं पाहिजे. अबू आझमी यांना सभागृहात येऊ देऊ नका, महेश लांडगेंची मागणी. अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणं आंदोलन. आंदोलनामध्ये काँग्रेस नेता यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचा सिंधुदुर्गात मोर्चा. शेतकऱ्यांची अवजारे आणि औषधांवर लावलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान होत असल्यानं नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ होत असल्यानं शेतकरी संतप्त. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नामदेव ढसाळ यांच्या चित्रपटावर आक्षेप प्रकरणी दलित पॅंथर आक्रमक. मुंबईतील सेन्सर बोर्डाच्या कार्यालयावर आंदोलन. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. प्रशांत कोरटकरला दिलेली डॉक्टरची डिग्री बोगस. डॉक्टरेट पदवी देणाऱ्या विद्यापीठाला यूजीसीची मान्यता नाही. पैसे देऊन कोरटकरनं डॉक्टरेट मिळवण्याची चर्चा.